नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रुपालीज हँडक्राफ्ट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत देवासमोरील छोटी रांगोळी, स्वास्तिकची रांगोळी. ही आपण आज पाहणार आहोत. तर यासाठी काय कलर्स कोणते कोणते वापरते आहे ते समोर ठेवले आहेत मी. ग्रीन, मरून, रेड, ऑरेंज आणि येल्लो म्हणजेच हिरवा, पिवळा, केशरी, लाल आणि डार्क रेड असा तो शेड आहे आणि पांढरा हे कलर वापरत आहे. याच्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचे कलर सुद्धा इकडं कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकता. तसंच आपण हे जी छोटीशी रांगोळी बनवणार आहोत त्याची लांबी मी 9 इंच ठेवलेली आहे. तशीच रुंदी 4.5 इंच इतकी आहे आणि ते मी आहे असंच ड्रॉ करून घेतलेलं आहे खडूच्या साहाय्याने. आणि बेसला मी रेक्झिन वापरत आहे मैत्रिणींनो. आणि मी आहे असंच ते कट करत आहे. कट करून घेतल्याच्या नंतर व्यवस्थितपणे आपण ते कट करून घ्यायचं आहे. खूप सोपी रांगोळी आहे. खूप छान आणि मस्त हिचं लूक येतो मैत्रिणींनो. देवघरात ठेवल्याच्या नंतर देवघरात एकदम प्रसन्न किंवा वेगळं काहीतरी वाटतं. जर कोणी बिगिनर असेल तर त्यांच्यासाठी तर ही खूप छान पद्धत आहे जी मी आज ट्राय केलेली आहे. एकदम छोटी आहे. सुरुवातीला असं छोट्या छोट्या रांगोळ्यांमधून ट्राय करत राहा मैत्रिणींनो. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगही ठेवू शकता. मला वाटलं हे कलर ठेवावेत म्हणून मी हे कलर कॉम्बिनेशन ठेवलं, किंवा हेही ठेवू शकता तुम्ही. हेही कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं, अट्रॅक्टिव्ह दिसतं. त्याचबरोबर डार्क आणि फेंट असं कॉम्बिनेशन ठेवत चला मैत्रिणींनो. त्यामुळं आपली जी रांगोळी आहे ती अगदी आकर्षक बनते, एकदम छान बनते. जर तुम्हाला रांगोळी ही काढता येत नसेल तरीही तुम्ही ही छोटीशी रांगोळी बनवून ठेवू शकता. असेच 2-3 पॅच वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता आणि ही ॲज इट इज अशीच ठेवू शकता व तुमचं काम झाल्याच्या नंतर चेंज करून तिला वॉशही करू शकता, म्हणजे तिला धुवूही शकता. ही रांगोळी धुतलीही जाते मैत्रिणींनो. असं नाही की दिव्याचं तेल पडलं तर ती वॉश करून पुन्हा आपण वापरात आणू शकतो. त्याचबरोबर बेसला आपण रेक्झिन, कॅनव्हास, OHP शीट किंवा नॉन ओव्हन असं काही वापरू शकतो. पण मी रेक्झिन वापरते. त्यांनी फिनिशिंग छान येते मैत्रिणींनो. असं मला वाटतं फिनिशिंगसाठी जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही रेक्झिन वापरा. ह्याने खूप छान फिनिशिंग येते. आणि जर पहिल्यांदा ट्राय करत असाल तर खूप इझी रांगोळी आहे ही. सुरुवात इथूनच करा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि थोडेही यूजफुल वाटत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान कमेंट करा. तुमची एक कमेंटसुद्धा मैत्रिणींना खूप मोटिवेशन देऊन जाते. आणि लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. ज्या मैत्रिणींना घरात बसून जर छोटासा बिझनेस सुरू करायची इच्छा असेल तर या अगोदर मी वुलन मॅट रंगोलीबद्दल संपूर्ण माहिती शेअर केलेली आहे. तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. तर आता मी दुसरा कलर ऑरेंज वापरते आहे. तिसरा कलर आहे तो. आणि त्याचे मी 2 राऊंड घेतलेले आहेत. ग्रीनचा मी एकच राऊंड घेतलेला आहे. मरूनचा सुद्धा मी एकच राऊंड घेतलेला आहे. येल्लोचे मी 2 राऊंड नंतर रेडचे मी 2 राऊंड घेतलेले आहेत. आणि ऑरेंजचा पण 1 राऊंड घेते आहे. आणि त्यानंतर मी इकडं येल्लोने पूर्ण भरून टाकलेलं आहे.
खूप छान दिसते मैत्रिणींनो. हे कॉम्बिनेशन मला पर्सनली खूप आवडतं. आणि ही रांगोळी देवासमोर ठेवल्याच्या नंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. खूप छान वाटायला लागतं आपल्याला. दिव्यासमोर दिवाही ठेवू शकतो याच्यावर. दिव्यासाठीही वापरू शकतो आपण ही रांगोळी, किंवा पूजेमध्येही वापरू शकतो. रिटर्न गिफ्ट देण्यासाठी ही खूप छान आहे. हळदी-कुंकात वाण म्हणून देण्यासाठी ही खूप छान ऑप्शन आहे हा. मैत्रिणींनो, आता आपण इकडे 2 छोट्या-छोट्या लाईन्स बनवून घेणार आहोत आणि तिकडं स्वस्तिक बनवणार आहोत. एकदम इझी प्रमाणे आपण ते दोन्ही साईडनी 2-2 लाईन बनवून घ्यायच्या आहेत. जसं की स्वस्तिकमध्ये असतं. स्वस्तिक हे शुभ चिन्ह मानलं जातं. आप 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 आपण स्वस्तिक हे कुठल्याही पूजेला वापरतो. त्यामुळं स्वस्तिक हे शुभचिन्ह वापरलं जातं. स्वस्तिकच्या ऐवजी तुम्ही श्री, ओम किंवा लक्ष्मी पाऊल किंवा काहीही बनवू शकता. तुमच्या मनाने तुम्ही काहीही डिसाईड करून बनवू शकता मैत्रिणींनो. पण मी इकडं स्वस्तिक बनवते आहे. तुम्हाला जे बनवायचं आहे ते तुम्ही बनवू शकता. खूप सुंदर अशी फिनिशिंगने ही रांगोळी बनली आहे बघा मैत्रिणींनो. आणि खूप सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी बनवलेली आहे. मी कुठेही व्हिडिओ तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप करू नका मैत्रिणींनो. अगदी इझी आणि पटपट बनणारी ही रांगोळी आहे उलनची, आणि खूप सुंदर दिसते ही रांगोळी. त्याचबरोबर ही रांगोळी तुम्ही कोणत्याही साईजमध्ये, कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता. खूप सुंदर दिसते ही रांगोळी. खूप छान दिसते. खूप सुंदर हिचा लूक येतो.